नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण हेल्थ अँड डिसीज नावाचा टॉपिक पाहतोय. मागच्या लेक्चरला आपण मलेरिया नावाचा डिसीज पूर्ण केला. आता आपण पुढचा डिसीजला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी ऑलवेज रिमेंबर म्हणून ब्रॅकेटमध्ये दिलेलं बघा. द टाईम इंटरवल फ्रॉम इन्व्हेन्शन ऑफ पॅथोजेन म्हणजे पॅथोजन शरीरात आल्यापासून डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल मॅनिफेस्टेशन इज नोन ॲज इन्क्युबेशन पिरियड म्हणजे आपल्याला पुन्हा लक्षणं दिसेपर्यंतचा जो मधला काळ असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. आता दुसरा डिसीज आहे ॲमिबियासिस. ॲमिबियासिस इज ऑल्सो नोन ॲज ॲमिबॉईक डिसेंट्री. ॲमिबॉईक डिसेंट्री असं त्याला म्हणतात, म्हणजे ॲमिबामुळं होणारी डिसेंट्री. इट्स कॉमन इन्फेक्शन ऑफ द ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक विच अफेक्ट 15% पॉप्युलेशन ऑफ इंडिया, की ज्याच्यामुळे 15% पॉप्युलेशन ऑफ इंडियाला प्रॉब्लेम आहे. ॲमिबियासिस इज कॉज्ड बाय प्रोटिस्ट. त्याचं नाव आहे प्रोटिस्टाचं एंटामिबा हिस्टिओलायटिका. आता त्याचं लाईफ सायकल आपल्याला बघायचं आहे. इथं लाईफ सायकल तुम्हाला दिलेलं आहे, ते समजून घ्या. बघा, आपण सुरुवात करतोय लाईफ सायकलला. सुरुवातीला आपण बघूयात कुठल्यापासून सुरुवात करूया. तिथे बघा कॉन्ड्री न्यूक्लिएट सिस्ट आपण पाहतोय, म्हणजेच त्याच्या आधी बायन्यूक्लिएट सिस्ट आहे, त्याच्या आधी फक्त सिस्ट आहे, त्याच्या अगोदरची प्रीसिस्टिक कंडिशन आहे. आणि इथे आपण पहिल्यांदा बघतोय जी ट्रोफोझाईट आहे त्याचं बायनरी फिशन होतं, नंतर प्रीसिस्टिक फॉर्म तयार होतो, नंतर आपण पाहिलेलं आहे बायन्यूक्लिएट सिस्ट तयार झालं, नंतर क्वाड्रीन्यूक्लिएट म्हणजे 4 न्यूक्लिएट झालेलं सिस्ट तयार झालं, आणि याच्यानंतर आपण पाहतोय इन्सिस्टमेंट झालेली आहे, सिस्ट वॉल आपल्याला दिसतीये तिथे. नंतर मेटासिस्टिक अमिबा असा दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर त्याची डिव्हिजन होते, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, विली तयार होतात बरेचसे, आणि नंतर ते मोठी बॉडी त्याची दाखवली आपल्याला बघा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एंडोसोम, न्यूक्लियस, आरबीसीज, इंजेस्टेड आरबीसीज दिसत आहेत, फूड व्हॅक्युल दिसत आहेत, शिडो पोडियम दिसतंय आणि एंडोप्लाझम दिसतंय. आता ह्याचं सायन्स अँड सिम्टम्स काय आहेत ते आपण आधी बघू, मग मोड ऑफ इन्फेक्शन आपल्याला पाहता येईल. डायरिया म्हणजे डायरिया या शब्दाचा अर्थ एकाच वेळेला उलट्या आणि जुलाब होतात. नंतरचा पॉईंट आहे फ्लॅट्युलन्स म्हणजे विकनेस वगैरे येतो. स्टूल विथ म्युकस, जे विष्ठा असते त्याच्यामध्ये म्युकस असतो, ते चिकट असतं. अँड ॲबडॉमिनल पेन्स म्हणजे वेदना होतात, क्रॅम्प्स येतात, पोटात कळ येते असं आपण म्हणतो. पासिंग ऑफ द ब्लड विथ स्टूल इज कॉमन सिव्हिअर कॉज, आणि ब्लड हे पास होत असतं विष्ठेमधून. हिपॅटोमेगॅली ऑकर्स इफ पॅरासाईट एंटर्स लिव्हर मोठं होतं. लिव्हर डेव्हलप ॲमिबॉईक लिव्हर ॲबेसेस म्हणजे ते हार्ड होतं. अकंपनाइड विथ फीवर अँड पेन इन राईट ॲबडॉमेन. मोड ऑफ ट्रान्समिशन फिको ओरल रूट, इटिंग विथ डर्टी हँड्स. फिको ओरल रूट म्हणजे फिकल मॅटरपासून तोंडापर्यंत ते पोहोचतं. इटिंग विथ डर्टी हँड्स, मातीत खेळलेल्या हाताने जर तुम्ही जेवलात तर तसं होऊ शकतं हा आजार. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित पाण्यामधून, दूषित अन्नामधून हा आजार पसरतो. तर त्याची डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट. डायग्नॉसिस ऑफ अमिबियासिस इज मेड थ्रू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल सॅम्पल म्हणजे विष्ठेची तपासणी करतात. अमिबियासिस इज ट्रीटेड बाय यूज ऑफ metronidazole and tinidazole, which can destroy entamoeba histolytica in digestive tract as well as other tissue. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममधल्या पण अदर टिश्यूमधल्या एंटामिबा तिथं आपण मारतोय. या पद्धतीनं आपण सायन्स अँड सिम्टम्स आणि ट्रीटमेंट पाहिली. आता प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. वॉश हँड्स विथ हॉट वॉटर अँड सोप आफ्टर यूजिंग टॉयलेट अँड चेंजिंग बेबीज डायपर. तुम्हाला माहिती आहे टॉयलेटला जाऊन आल्यानंतर बेबीचे डायपर बदलल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने साबणाने हात धुवावेत. नंतर काय करू शकतो आपण, ड्रिंक बॉइल्ड वॉटर. अदरवाईज वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर्ड, नाहीतर ते क्लोरिनेटेड करावं, फिल्टर करावं. अवॉइड इटिंग अनहायजेनिक फूड खाऊ नका. व्हेजिटेबल मस्ट बी प्रॉपरली वॉश्ड अँड कुक्ड, व्हेजिटेबल व्यवस्थित धुतल्या पाहिजेत, शिजवल्या पाहिजेत. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सीवेज डिस्पोजल हेल्प इन प्रिव्हेन्शन. याच्यानंतर गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट ट्रोफोझाईट अँड इट्स ऑकरन्स इन लाईफ सायकल ऑफ अदर पॅरासायटिक प्रोटोझोन. असा आपण हा ॲमिबियासिस डिसीज पूर्ण केला.
याच्यानंतरचा एक छोटासा डिसीज आहे तो आपण पूर्ण करूया. ॲस्केरेसिस. इट इज ॲन, ज्याला जंत म्हणता तुम्ही, पोटामध्ये जंत होतात. इट इज ॲन इन्फेक्शियस डिसीज ऑफ द ह्युमन इंटेस्टिनल ट्रॅक कॉज्ड बाय राऊंडवर्म. Ascaris lubricoides. Ascaris lubricoides is an endoparasite roundworm or nematode. सायन्स अँड सिम्टम्स. आता सायन्स आणि सिम्टम्स लक्षणं बघा. गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट अकम्पेअर्ड विथ ओमेटिंग अँड फीवर. ताप येतो, उलट्या होतात, पोटामध्ये डिस्कम्फर्ट होतं. प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म्स इन फिकल मॅटर. जिवंत वर्म आपल्याला फिकल मॅटरमध्ये बघायला मिळतात, जंत म्हणतो आपण त्याला. पल्मोनरी डिसऑर्डर ऑकर इन सम पेशंट. निमोनियाटिस. पल्मोनरी म्हणजे लंग्सला प्रॉब्लेम येतो, त्याला इन्फ्लामेशन होतं अल्व्ह्युलर वॉलला. लॉस ऑफ ॲपेटाईट अँड वेट लॉस. वजन कमी होतं, भूक कमी लागते. इओसिनोफिलिया म्हणजेच इओसिनोफिलचा नंबर वाढतो. मोड अँड ट्रीटमेंट. मोड ऑफ ट्रान्समिशन. फूड अँड ड्रिंक्स कंटॅमिनेटेड विथ एग्स ऑफ दिस वर्म इज द मेन मोड ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे अन्न आणि पाण्यातून याचे जर एग्ज आपल्या पोटात गेले तर ते महत्त्वाचं कारण आहे. एग्ज हॅच इनसाइड द इंटेस्टाईन ऑफ द न्यू होस्ट. एग्ज हे इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर हॅच होतात नवीन होस्टच्या बॉडीमध्ये. द लार्व्ही पास थ्रू व्हेरियस ऑर्गन्स. लार्व्ही सगळीकडे फिरून येते अँड सेटल्स अँड अडल्ट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि अडल्ट तयार झाल्यानंतर तो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सेटल होतो. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल. अँटी हेलिमेंथिक ड्रग लाईक, आता इथं औषधाची नावं दिलीत बघा. पायपरॅझाईन, नंतर मेबेंडॅझोल, नंतर लिव्हॅमिसोल, नंतर आहे पायरॅन्टेल आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट अस्कॅरिस लुब्रिकॉइडस. ही औषधं दिलेली आहेत, त्याची नावं आहेत. आता त्याचं लाईफ सायकल कसं आहे बघा. साधारणतः आपल्याला सुरुवात करायची कंटॅमिनेटेड वॉटर किंवा फूडमधून आपल्या पोटामध्ये ते गेले. सॉल्विंग बाय मॅन, मग इंटेस्टाईनमध्ये जातात, ब्लडमध्ये जातात, हार्टपर्यंत पोहोचतात, लंग्सपर्यंत पोहोचतात, ट्रॅकियापर्यंत, फायरिंग्सपर्यंत, इसोफॅगसपर्यंत. आणि मोठे होतात त्यावेळेला इंटेस्टाईनमध्ये राहतात. इंटेस्टाईनमध्ये अडल्ट जे आहे ते फिकल मॅटरमधून एग्ज बाहेर टाकतात. एग्ज सॉईलमध्ये जातात आणि सॉईलमधून किंवा अन्नातून, पाण्यातून आपल्या बॉडीमध्ये ते एंट्री करतात. आता प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर. अवॉइडिंग डिफिकेशन इन ओपन स्पेस. ओपन ग्राउंडचा वापर करायचा नाही टॉयलेटसाठी. प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ ॲस्केरिसिस. पर्सनल हायजिनिक हॅबिट्स. वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी असाव्यात. लाईक वॉशिंग हँड्स विथ वॉटर अँड सोप आफ्टर यूजिंग टॉयलेट आर इम्पॉर्टंट. पुढचा पॉईंट, वॉशिंग व्हेजिटेबल थरली बिफोर कुकिंग अँड अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल इटिंग. कच्च्या भाज्या खायच्या नाहीत. इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ॲस्केरेसिस. या पद्धतीनं आपण ॲस्केरेसिस हा डिसीज पूर्ण केला. याच्यानंतरचा पुढचा डिसीज असेल तो आपण नंतर बघू. इथे दिलेला आहे बघा, मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ फिलियासिस. तो आपण नंतरच्या लेक्चरला बघू. आत्ता आपण थांबूया. थँक्यू.